नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझे नाव संदीप नांदेवणकर, राहणार भालगाव, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आपण हे बघू शकता न्यू शालार जातीचे वाण आपण 4 वर्षापूर्वी लावले होते. याची लागवड 15 बाय 15 वर केलेली आहे. जमीन सरासरी काळी ते मध्यम स्वरूपाची जमीन आहे. झाडाची क्वालिटी आपण बघू शकता. झाडावरचा माल यात पूर्णपणे तणनाशकाचा वापर नाही, काही नाही. पूर्ण सेंद्रिय पद्धतीने शेती करण्याचा प्रयत्न आहे. हे शेणखताचा वापर जास्तीत जास्त केलेला आहे आपण. त्याच्यामुळे झाडातील आपली जी काडी धरण्याची क्षमता आहे ती सगळं पूर्ण बघू शकतो मिस्टर. चांगल्या प्रकारे झाडाची क्वालिटी आहे. आणि झाडाचा जो माल आहे त्याच्यावरचा तुम्ही काळा मंगू वगैरे आपण रोग असतो त्याचं देखील बघू शकता. कुठेही काळ्या प्रकारचा मंगू वगैरे तुम्हाला दिसणार नाही. झाडाचं पूर्णपणे साईज वगैरे तुम्ही बघू शकता. झाडाची लागवड आपण 15 बाय 15 केलेली याच्यासाठी की जे मधली जी मशागत आहे जास्तीत जास्त दिवस तुम्हाला मोठ्या ट्रॅक्टरनी किंवा लहान ट्रॅक्टरनी करता यावी. झाडाला हवा बी खेळती राहता येईल. त्याच्यामुळे झाडाला जे रोगराईचं प्रमाण आहे ते कमी बी राहतं. आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त न्यू शालार जातीची लागवड जास्त तुम्हाला दिसेल. आणि याचा असा रिझल्ट आहे की मोसंबी पीक असं आहे डाळिंब पिकापेक्षा आपण म्हणतो कमी खर्चात येणारं पीक आहे. आणि याला आपलं खत व्यवस्थापन असो किंवा तणनाशकाचा कमी वापर केला झाडाची क्वालिटी देखील चांगली राहते आणि तुम्हाला कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न भेटतं. याच्यात बघू शकता तुम्ही मालाची क्वालिटी वगैरे. तुम्ही यात वरली आपण जी फवारणी असते बुरशीनाशक आणि एक कीटकनाशकाचे फक्त 2 फवारणी घेतलेले आहे. त्यातच तुम्ही बघू शकता याची क्वालिटी. जास्तीत जास्त फवारणी घ्यायचं काम नाही, काही नाही. मस्त निवांत मध्ये तुम्ही कमी खर्चात याचं पीक घेऊ शकता. आणि पाणी देखील कमी लागतं याला. त्याच्यामुळे शेतकऱ्याला परवडणारं पीक. यावर्षी सरासरी 250 झाडाच्या हिशोबानं तर आमचा अंदाज आहे कमीत कमी 15 ते 20 टन माल निघला पाहिजे. सरासरी भाव 25,000 रुपये जरी भेटला तरी शेतकऱ्याला पुरणारा माल आहे. 25,000च्या हिशोबाने जर विचार केला तर आपण 15 ते 20,000 टनाचं सरासरी 5 ते 6 लाखात उत्पन्न जरी झालं. खर्च वाजा आपला 4 ते 5 लाख रुपये निव्वळ नफा जरी भेटला तरी हे बाकीच्या खर्चाच्या मानाने पुरणारं पीक आहे. त्याच्यामुळे संभाजीनगरच्या शेतकऱ्यांना माझा आग्रह राहील की तुम्ही मोसंबी शेताकडे वळण्याला काही हरकत नाही. कमी खर्चात येणारं पीक आहे. आणि आता सध्याला आपण बघू शकतो शेतमजुराचा प्रश्न असेल, तुमचं असं वेळोवेळी पावसाचा अभाव, त्यामुळे फळपिका एका हिशोबाने पुरतं. आपण शेततळ्याचा वापर करून पाणी व्यवस्थापन करून कमी पाण्यामध्ये येणारं पीक असल्यामुळे आपल्याला परवडणारं पीक. शेतकऱ्याचे आता अशी काही भाव नाही. शेतकऱ्याचे मला कमेंट आलं त्या तुम्ही बाबा याला जास्त पाणी लागतं मग कसं, तर मी सांगू शकतो तुमचं पाण्याचं व्यवस्थापन जरा व्यवस्थित असलं ना त्याला कमी पाण्यामध्ये येणारच पीक. याला तुम्ही त्यामुळे याच्याकडे अवश्य लागवड करण्यात काही हरकत नाही. तुम्हाला डाळिंब पिकापेक्षा त्याचा अनुभव येईल. तुम्हाला परवडणारं पीक. आता आपण बघू शकता हा जो माल आहे ह्यो आंबे माल आहे. आता 1 ते 1.5 महिन्यात आता हार्वेस्टिंग होऊन जाईल. आणि आता आपण याला थोडं पाणीचं प्रमाण थोडं कमी दिल्यामुळे आणि थोडं तानावर झाल्यामुळे आता आपल्याला मृगवार बी फुटण्यास सुरुवात झालेली आहे. बघू शकता हे काय जागेच्या कुण्या निघण्यास सुरुवात झाली. त्याच्यामुळे आता एक 8 ते 10 दिवसात ही फुलं बाहेर येऊन जाते. त्याच्यामुळे वर्षातून 2 पिकं तुमची सहज निघू शकतात. आता आपण बघू शकता सुरुवातीला याला नॉर्मल हलक्या पद्धतीने रोटा हिटर मारला होता आपण. त्यामुळे मधलं तणनाशक वगैरे मारण्याची गरज नाही आणि तुमच्या झाडाची क्वालिटी मेंटेन राहते. आता हे जे आलेले तण याला आपण डायरेक्ट कटर मारणार एक वेळेस. गेल्या वर्षी बरेचसे शेतकऱ्याचे कमेंट आल्या व तणनाशक मारल्याने मगरी वगैरे लागून माल गळ होतो का. नक्कीच त्याचा परिणाम थोडाफार का होईल जाणवतो. एक 8-15 दिवसानंतर आपण जर का तणनाशक मारलं तर त्यात थोडं मगरीचं प्रमाण आणि मोसंबीचं गळ होण्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे शक्यतो एक 8 ते 10 हजारात एक कटर येतं. त्याच्यापेक्षा तणनाशकानं जमिनीचा बी खराब होतो. त्याच्यामुळे होईपर्यंत तणनाशकाचा वापर करू नका. कटरचा किंवा ब्रश कटरचा वापर करायचा आपला. आणि त्याच्यानंतर तुम्ही माल तुटल्यानंतर मग एखादी फवारणी बारीक सारी घेऊ शकता. हो त्यात काही हरकत नाही एवढं, पण जास्त प्रमाण करू नका. तणनाशकचा वापर करू नका. तणनाशकचा तुम्ही जास्त वापर केला तर ते झाडाला काडी धरण्यास सुरू होईल.
काडी धरली की झाडं लवकर खराब होतील, तुमच्या झाडाचं आयुष्यमान कमी होतं. त्याच्यामुळे होईपर्यंत नॅचरल पद्धतीने शेती करा आणि सेंद्रिय शेतीचा प्रयत्न करा. शेणखताचा जास्त वापर करा. रासायनिक खताचा देखील आम्ही याला कमीत कमी वापर केलेला आहे. यावर्षी रासायनिक खत मोजके 1 ते 2 गोण्या वापरलेलं आहे. जास्तीत जास्त शेणखताचा वापर केला आहे. त्यामुळे रिझल्ट 2 वर्षापासून चांगला भेटतो. मोसंबी पिकाबरोबर तुम्ही 2 ते 3 वर्ष सुरुवातीला याच्यात आंतरपीक देखील घेऊ शकता. त्यामुळे तुमच्या जमिनीचं जोपर्यंत मोसंबीला फळं नाही तोपर्यंत मधल्या शेतीचा देखील तुम्हाला उत्पन्नात नफा होईल जाईल. अशा प्रकारे मोसंबी शेतीचा आम्ही देखील सुरुवातीला 2 ते 3 वर्ष सोयाबीन वगैरे मूग वगैरे पीक घेतले. त्यामुळे झाडांना बी हवा खेळती वगैरे राहते. जास्तीत जास्त मोठे मक्का वगैरे तूर असे जास्त मोठ्याने पिकं घेऊन याच्यात. त्यामुळे झाडाला हवा वगैरे खेळती राहत नाही. तुम्ही अशा प्रकारे शेतीचं व्यवस्थापन मोसंबी शेतीत करू शकता आणि कमी खर्चामध्ये जास्त नफा मिळवू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद मित्रांनो.